नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे पीक विम्याचे पैसे आठवड्याभरात न मिळाल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला। त्यांनी पुण्यातील कृषी आयुक्तालयात अधिकाऱ्यांची भेट घेत या मुद्द्यावर चर्चा केली व निवेदन दिले। प्रलंबित असलेल्या पीक विम्याच्या मुद्द्यावर ते सातत्याने पाठपुरावा करीत आहेत। यापूर्वी बुलढाणा येथे 6 जानेवारीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांसह 3 तास ठिय्या दिला। त्यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी फोनवर संवाद साधत तातडीने शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची मागणी केली। यावर कॅबिनेटमध्ये पीक विम्याच्या विषयावर निर्णय घेण्याचे आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिले होते। शिवाय राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडेकर यांच्याशी देखील त्यांनी विम्याबाबत चर्चा करून शासन दरबारी हा प्रश्न लावून धरण्याची मागणी केली होती। त्यानंतर आता शुक्रवारी तुपकरांनी थेट पुणे येथील कृषी आयुक्तालय कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली। राज्याची पीक विमा कंपन्यांचे काम पाहणारे मुख्य सांख्यिक अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी चर्चा केली। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यात AIC पीक विमा कंपनीने गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील कापणी पश्चात अंतर्गत पात्र असलेल्या व चुकीचे कारण दाखवून अपात्र केलेल्या 1,26,269 शेतकऱ्यांना अद्याप मोबदला दिला नाही। त्याचबरोबर खरीप हंगामात चुकीचे कारणे देऊन अपात्र केलेल्या 70,831 शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे कंपनीने मान्य केले आहे। त्या शेतकऱ्यांनाही कंपनीने अद्याप मोबदला दिला नाही। तसेच मित्रांनो, पीक विम्यापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 233,83,00,000 रुपये मिळणे अद्याप बाकी आहे। त्यामुळे जिल्ह्यातील या शेतकऱ्यांची तसेच राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याची रक्कम बाकी आहे त्यांची रक्कम तातडीने शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी केली जात आहे। परंतु शासनाकडून उर्वरित हिस्सा मिळाल्यानंतरच या वंचित शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम जमा करू असे कंपनीकडून सांगितले जात आहे। त्यामुळे शासनाकडे बाकी असलेल्या कंपनीचा हिस्सा उपलब्ध करून देत वंचित शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा रक्कम देण्यासाठी कंपनीला बाध्य करावे अशी मागणी तुपकर यांनी केली। आणि मित्रांनो, राज्यातील ज्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे दावे कमी आलेले आहेत, ज्या जिल्ह्याचे टार्गेट पूर्ण झालेले नाही, अशा जिल्ह्यामधून शासनाकडे पैसे रिफंड केले जातात। या रिफंड झालेल्या पैशांमधून शेतकऱ्यांची ही रक्कम अदा करण्याचे प्रस्ताव आपण शासनाकडे सादर करणार असल्याचे आश्वासन मुख्य सांख्यिक अधिकाऱ्यांनी दिल्याचे तुपकर यांनी सांगितले आहे। यावेळी राम अंभोरे, सचिन पांडुले, संदीप पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। तर मित्रांनो, अशा प्रकारे या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे पीक विम्याचे पैसे आठवडाभरात न मिळाल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे। आणि मित्रांनो, या बुलढाणा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची रक्कम 233,83,00,000 रुपयांची मदत मंजूर करण्यात येणार आहे। आणि या बुलढाणा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे लवकरच जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।